आज आले होते मी शिरसगाव मध्ये. कशासाठी? तर त्यासाठीच व्लॉग लास्ट पर्यंत नक्की बघा. तर गाईच आहे महाराष्ट्र. तर मी आई श्रद्धा शेखेन. आज आम्ही चाललोय आमच्या मैत्रिणीच्या लग्नाला. कुठं? तर शिरसगावला. शिरसगावला चाललोय आज आम्ही सर्व. काही उपलब्ध आहे की शिरसगाव. प्रीती तुला समजलं असेल लगेच आता ये. म्हणली होती. मग एंट्री करून आम्ही आलो होतो श्रीरामपूर बस स्टँडवर. तिथून शिरसगाव बस पकडून आम्ही डायरेक्ट जगदंबा मातेच्या मंदिरापाशी उतरलो. काहीच आम्ही तर मंदिरात थांबलो होतो देवीच्या जगदंबा मातेच्या शिरसगाव मध्ये. तर आम्हाला आमची मैत्रीण घ्यायला आली प्रीती तिच्या घरी नेण्यासाठी. प्रीती तो लग्न कधी आहे? हिचं 14 मार्चला आहे बरं का ना. वैशूचं तिचं आज आहे आणि हिचं 14 मार्च. त्यानंतर मस्तपैकी देवीचं दर्शन वगैरे करून आम्ही निघालो होतो प्रीतीच्या घरी. आता आलोय आम्ही आमच्या मैत्रिणीच्या घरी, प्रीतीच्या घरी आलोय आम्ही. हे बघा प्रीती चहा पाणी काही आहे का नाही? येतो चहा पण पाणी पण दोन्ही पण. चहा घेऊन प्रीतीच्या मम्मीने आम्हाला पोहे बनवले होते. पोहे वगैरे खाऊन थोडंफार गप्पा गोष्टी मारून आम्ही निघालो होते लग्नाला जाण्यासाठी. तुम्ही म्हणता येईल असं डोकर का घेतलं का? तर इतकं डेंजर ऊन लागत होतं आणि डायरेक्ट असे डोळे पण उघडू वाटत नव्हतं. डोळ्यावर पण इतकं जाम चमकत होतं ना ऊन की बास. त्यामुळे आम्ही सुरक्षा कवच म्हणून असं डोक्यावर ओढणी घेऊन चाललो होतो. कसं आलोय लग्नात एकाच कारणासाठी, ते म्हणजे समजलं तुम्हाला बोलता कारण आहे. वैशू म्हणून फक्त तुम्ही जेवायला चालते का? मला भेटायला नव्हते आल्या. 12:30 वाजता आम्ही मंगल कार्यालयामध्ये पोहोचलो. लग्नाला टाइम होता त्यामुळे पूजा म्हटली चला जेवण करून घेऊ आपण आधी. मग जेवण वगैरे केलं आम्ही आणि परत कार्यालयामध्ये येऊन बसलो. लग्नाला टाइम होता त्यामुळे आम्ही खूप बोर झालतो. मग हे बघा आमचा कसा टाइमपास चालू झाला. इथं पूजेच्या सगळ्या डोक्यात आम्ही अक्षदा करून टाकल्या होत्या. त्यानंतर मग आपल्या नेवाशा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव रंगे साहेब यांचे पण आगमन झाले होते. या ठिकाणी सौका वैष्णवीताई आणि चिरंजीव सचिन यांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा शुभेच्छा देतो. वैशू काय सुंदर दिसत होती. खरंच खूप गोड दिसत होती वैशू. मग वैशूला आणि दाजीला कॉंग्रॅच्युलेशन केलं. 2-3 फोटोज वगैरे काढले आणि आम्ही निघालो हॉस्टेलला. वैशू बाय बाय जातो आता आम्ही. तर गाईस आता आम्ही चाललोय हॉस्टेलला. लग्न वगैरे कार्यक्रम पार पडला आहे वैशूचा. आम्ही चाललो. जाताना पण असं मॉक करून लावू राहिलं नाही बघा. तर गाईस चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.